मॉर्निंग गाईज. तर सकाळच्या वाजल्या आहेत 9:30 आणि आत्ता माझी मॉर्निंग झाली आहे. ॲक्च्युली काल रात्री मी अभ्यास करत बसले होते, त्या कारणाने मला थोडासा लेट झाला झोपायला आणि सकाळी उठायला पण लेट झाला. आणि आज मी ठरवलं होतं आज लवकर उठायचं, कारण की आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. तर तुम्हाला समजेलच का स्पेशल आहे ते. आणि हा माझा पहिला व्लॉग आहे लॉंग व्हिडिओचा, तर तुम्ही प्लीज कंटिन्यू करा, बघत राहा आणि कसं वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे ज्वेलरी आणि साडी वगैरे आलेली आहे. आता थोड्याच वेळात रेडी होणार आहे. तीच एक प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम असा आहे की जी साडी आहे त्याचा पेटीकोट मी घरी विसरली आहे आणि ब्लाऊज पण मला आता येत नाही आहे, तर ते घ्यायला चालली आहे मी. तर बघूया आता कसं काय होतं आहे. आजचा जेवणाचा पत्ता तर माझा नाही आहे, पण आय एम सो ब्लेस्ड की माझ्याकडे माझी रूममेट आहे. ती माझ्यासाठी जेवण बनवते आणि ती आज काय बनवते विचारूयात आपण तिला. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. तर तिची तर इच्छा नाही आहे व्हिडिओमध्ये यायची, तर ती आत्ता खिचडी बनवते आणि बघूयात, मी तुम्हाला दाखवेल कशी झाली हे पण सांगेल. मध्ये मस्त अशी खिचडी बनवली आहे, तिने बनवली. जेवण झाल्यानंतर लगेच मेकअप करायला घेतला. फायनली माझा मेकअप झाला आहे आणि आज मला आपल्या पुण्यातला मानाचा 4था गणपती म्हणजेच तुळशीबागेतला गणपती तिकडे बोलवलं आहे आरतीसाठी, आणि त्यासाठीच मी मेकअप वगैरे केला आहे. आणि मी तुम्हाला जसं बोलले सकाळी की आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, तर हेच कारण होतं स्पेशल असण्याचं. तर आम्ही कॅब करायचं ठरवलं होतं, पण नंतर लक्षात आलं सिटीमध्ये खूप ट्रॅफिक असेल. गाईज आम्ही एवढं नटून थटून पाणीपुरी खायला आलो आणि गणपतीची आरती करत असताना ना खरंच खूप भारी वाटत होतं. सगळे लोक खाली उभारले होते आणि माझ्या हातून आरती होत होती. माझे फिलिंगच मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, इतकं छान वाटत होतं. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनवरती. तर आरती वगैरे झाली आणि आम्ही आता रिटर्न चाललो. छान झालं आरती आणि छान वाटलं. त्यानंतर आम्ही गेलो बाबूगेनू गणपतीच्या दिशेने. दर्शन वगैरे घेतलं आणि इथे एक कुंड होतं, तिथं आपली विश मागायची आणि त्या कुंडामध्ये कॉईन टाकायचा. तर कॉईन तर गेला, बघूयात आता विश कधी कंप्लीट होती. यावर्षी नवजवान मित्रमंडळ यांनी खरंच खूप सुंदर जिवंत देखावा केला होता, ते बघण्यासाठी गेलो. भूक लागली होती म्हणून मानकर डोसा यांच्याकडे गेलो, छान असं खाल्लं आणि त्यानंतर मग काय, मग नुसती बिग बॉसची चर्चा. बिग बॉसच्या चर्चेमध्ये आमचा फक्त प्रश्न एकच होता, बिग बॉस नक्की चालते कोणाच्या बोटावर. तर आजचा दिवस खूप छान होता. माझ्या हस्ते आरती पण झाली, खरंच खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आम्ही गणपती पाहिले, आता थोडंसं खाल्लं पण. आता बघूयात माझ्यासोबत जी माझी टीम आली होती त्यांना आपण विचारूयात कसं वाटलं. सांग कसं वाटलं. मस्त, एकदम भारी. साक्षी न्यूट्रल. गजब बेइज्जती है. खूप भारी वाटतंय, खूप मस्त एक्सपिरियन्स मॉडेल होता. सोबत आम्हाला फिरून खूप छान वाटतंय. कंप्लीट सेलिब्रिटीची ट्रीटमेंट भेटलेली आहे समृद्धी मॅमला. तर गाईज आत्ता जस्ट आले मी आणि रात्रीच्या जवळजवळ 12 वाजलेत, 12-12:30 वाजलेत. ॲक्च्युली आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलं, 1-1.5 तास तर आमचा ट्रॅफिकमध्येच गेला. आणि आजचा दिवस खरंच खूप सरप्रायझिंग होता माझ्यासाठी, खूप स्पेशल होता. मी सकाळी तुम्हाला जसं बोलले त्याचप्रमाणे खरंच म्हणजे खूपच छान डे माझा स्पेंड झाला. आणि माझे सगळे माझ्यासोबत फ्रेंड्स होते, माझी रूममेट होती, माझी सगळी सपोर्टिव्ह टीम होती. सो बेस्ट डे. तुम्हाला कसं वाटलं व्लॉग मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.